राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद। परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाप्रती या देशातल्या ST, OBC, NT या घटकांना खऱ्या अर्थानं संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे। आणि असं असताना राहुल गांधीजींनी अमेरिकेमध्ये जाऊन जर का या देशाची खऱ्या अर्थानं सामंजस्य भूमिका जर निर्माण झाली तर आम्ही हे दिलेलं आरक्षण हे आम्ही रद्द करू अशा प्रकारची जी भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थानं लोकांमध्ये आणि विशिष्ट ST, OBC या समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा जो काही प्रयत्न आहे, खरं पाहिलं तर या देशामध्ये OBC आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे काही चाललं आहे आणि त्याच्यामध्ये हा पुन्हा मिठाचा खडा टाकण्याचं काम सन्माननीय गांधीजींनी केलेलं आहे। आणि म्हणून या वक्तव्याचा खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत। बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे कुणी संपू शकत नाही आणि थांबवू शकत नाही, कारण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानानं दिलेलं आरक्षण हे कुणी थांबवण्याचा प्रयत्न करू शकत नाही। राहुल गांधीजींनी जे वक्तव्य केलं तर आम्हाला खऱ्या अर्थानं त्याचं कुतूहल वाटतं की या देशामध्ये जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झाली आणि जवळ 60-65 कोटी सत्ता मिळवत असताना या देशामध्ये समानतेची भूमिका काँग्रेसनं का आणली नाही, ते अपयशी झालं आहे। असं असताना आज त्यांना हे स्वप्न पडतंय की असं झालं तर आम्ही असं करू आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं चिरडणारी गोष्ट, चिरडणारं वक्तव्य हे अमेरिकेमधून जाण्याचं खऱ्या अर्थानं करणं हे चुकीचं होतं। खऱ्या अर्थानं या देशामध्ये जी काय भूमिका मांडण्याचं किंवा खऱ्या अर्थानं आपल्याला जी भूमिका मांडत असताना जे आपल्याला खऱ्या अर्थानं दिलेलं आहे बाबासाहेबांनी आणि म्हणून हे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं असताना आपल्या देशामध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं आपण चर्चा केली पाहिजे, त्या प्रश्नावरती चर्चा करून त्याची सोडवणूक केली पाहिजे। विदेशामध्ये जाऊन हे संभ्रम करणं हे अतिशय चुकीचं काम राहुल गांधीजींनी केलं आहे, म्हणून त्याचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। खरं तर आज आम्ही हा जो काही निषेध करण्यासाठी आम्ही इथे सगळे शिवसेना आणि RPIचे आमचे दापोलीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते इथे आम्ही जमलेलो आहोत। राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचे ह्या संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन या देशामध्ये असणारं जे आरक्षण आहे ते रद्द करावं अशा पद्धतीचं जे काही बेताल वक्तव्य केलं, त्या बेताल वक्तव्याविरोधात राहुल गांधींच्या विरोधात आम्ही प्रथमतः इथे आम्ही निषेध करतो। खरं तर गेले अनेक वर्ष काँग्रेसने हा देशावरती राज्य केलं, परंतु जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम देखील याच पक्षाने केलं, ह्या वक्तव्यातून ते सिद्ध होतं। एका बाजूला संविधान वाचवण्यासाठी आम्ही आहोत असं भासवायचं, या मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तशा पद्धतीचा एक चुकीचा गैरसमज हा संपूर्ण देशामध्ये पसरवला गेला, परंतु अशा ह्या वक्तव्यामुळे ह्या काँग्रेसची दुटप्पी भूमिका आज जनतेसमोर पुढे आलेली आहे। या काँग्रेस पक्षाचा आणि राहुल गांधी यांचा आम्ही दापोलीच्या शिवसेना आणि RPIच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि ह्या वक्तव्याबद्दल पुन्हा जर त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केलं तर यापेक्षा देखील उग्र आंदोलन आम्ही करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाने याची दखल घेऊन जे काही वक्तव्य केले त्याची माफी मागावी अशी आम्ही दापोलीच्या RPI आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर मागणी करतो। संविधान बचाओ, देश बचाओ, संविधान बचाओ, देश बचाओ, संविधान बचाओ।